प्रवेश सुरू 2022 वर्षासाठी हजारो इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी अशी ही देश पातळीवरील नामांकित आणि एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी। 10वी नंतरच्या सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स जेई आणि नीट 2 वर्षांसाठी। पुढे इथं 11वीची पहिली बॅच 26 एप्रिल 2022 पासून। आता विचार कसला करताय? त्वरित प्रवेश घ्या, कारण आमचे रिझल्ट बोलतात, आम्ही नाही। परफेक्ट अकॅडमी, तळमजला, हॉटेल यशोधरा, कुडाळ। 19 एप्रिलला राज्यात भारनियम होणार नाही असं सांगणाऱ्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी परिस्थिती बदलल्याचं सांगत राज्यात भारनियमन होणार असल्याची घोषणा केली आहे। वीज थकबाकी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय। वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवण्याशिवाय महावितरणकडे अन्य कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही असं ऊर्जा मंत्र्यांनी या पत्रात नमूद केलंय। तर महानिर्मितीला केंद्र सरकारकडून कोळसा मिळत नसल्याचा आरोपही केलाय। भर उन्हाळ्यात महाराष्ट्रात भारनियम लागू होणार अशा बातम्या ऐकिवात होत्या। 2 दिवसांपूर्वी म्हणजेच 19 एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऊर्जा मंत्र्यांची बैठक झाली। यावेळीच ऊर्जा मंत्री म्हणाले, राज्यात कोळशाची टंचाई आहे, पण कुठेही लोड शेडिंग होणार नाही। मंत्री महोदय काय म्हणाले तुम्हीच पहा। जरी या ठिकाणी कोळशाची टंचाई असली, रॅकचा पुरवठा योग्य पद्धतीने होत नसला, तरी महाजेनको ही 8000 मेगावॅटपर्यंत या ठिकाणी वीज निर्माण करून राज्याला देईल, अशा प्रकारे नियोजन करण्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। जेव्हा की आम्ही 7500पर्यंतची तयारी ठेवली होती, तर ती 500 मेगावॅटनी या ठिकाणी वाढवलेली आहे। दरम्यान ऊर्जा मंत्री बोलून 24 तास उलटायच्या आतच बुधवारी रात्री 12 वाजता सावंतवाडी शहरातील काही भागातील लाईट अचानकपणे गेली। अर्धा तास लाईट नाही, महावितरणचे फोन बंद। विचारणा केली असता 2.5 तास लोड शेडिंग असल्याचं तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं। हे कधी ठरलं? याची कोणाला कल्पना दिली का? असे सवाल केले तर कंत्राटी कर्मचारी गप्प, जबाबदार अधिकारी गायब, त्यांचे फोनही बंद। उपस्थित असणारे पोलीस बघ्याच्या भूमिकेत हतबल झालेले, कारण लोड शेडिंग होतंय याची खुद्द पोलिसांनाच कल्पना नव्हती। 2 तास होऊन देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना किंमत न दिल्यानं अखेर नागरिक आक्रमक झाले। जबाबदार अधिकारी लापता असल्यानं पोलीसही म्हणाले, अनुचित प्रकार घडल्यास महावितरण जबाबदार राहील। तुम्ही वरिष्ठांशी बोलून घ्या, लाईट पहिल्यांदा चालू करणार, काय कमी जास्त झालं तर जबाबदार तुमचे तुम्हीच। मग तुम्ही वरिष्ठांशी बोलून घ्या, लाईट पहिल्यांदा चालू करणार, काय कमी जास्त झालं तर जबाबदार तुमचे तुम्हीच। मग तुम्ही वरिष्ठांशी बोलून घ्या, लाईट पहिल्यांदा चालू करणार, काय कमी जास्त झालं तर जबाबदार तुमचे तुम्हीच। मग नागरिक तरीही शांत होते। अखेर 2 वाजले। पोलीस निरीक्षक शंकर कोरेंपासून लोकप्रतिनिधींची डाळ या अधिकाऱ्यांसमोर शिजेना। अखेर शांत संयमी सावंतवाडीकर पेटला। वीज वितरणला जशास तसा शॉक त्यांनी दिला। दरम्यान लोकांच्या पैशांवर सरकारी खुर्चीत बसून जगणारे हे अधिकारी दुसऱ्या दिवशी दाखल झाले, पण पोलीस ठाण्यात। सर्वसामान्य जनतेला फाट्यावर मारत जमावानं केलेल्या धक्काबुक्की विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी ते युनियन घेऊन पोहोचले। आमची तक्रार घ्या, गुन्हे दाखल करा, अन्यथा एसपींच्या कार्यालयाला धडक देऊ असा इशाराच त्यांनी पोलिसांना दिला। अखेर सायंकाळी तब्बल 9 जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आली। दरम्यान कोणतीही कल्पना न देता शहरात झालेल्या लोडशेडिंग बाबत महावितरणला विचारणा करत अधिकारी रात्री उपस्थित का राहिले नाही, लोकांना का सामोरे गेले नाही याची चौकशी केली जाईल। संबंधितांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल। तर कितीही संतप्त प्रतिक्रिया असल्या तरी कायदा हाती घेणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिली। मी या संदर्भात सिंधुदुर्गचे सुपरिटेंडेंट इंजिनियर आहेत MSEBचे, यांच्याशी चर्चा केलेली आहे। सर्वसाधारणपणे हिंसाचार कुठेच होता कामा नये, परंतु लोकांची ज्यावेळेला भावना प्रक्षुब्ध होतात आणि त्यावेळेला एखाद्या माणसाच्या हातून एखादी चूक घडली तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणं ही एक अलाहिदा बाब आहे। कारण त्याच्या ठिकाणी संघटना असतात,
संघटना एकत्र येतात आणि मग त्यांच्याकडून मागणी होते आणि त्यावेळेला हे गुन्हे दाखल केले जातात. पण याच्यामध्ये पत्रकारांना गुंतवणं आणि पत्रकाराने एखादी बातमी दिली म्हणून त्याच्यावर ही कलमं लावली गेली हे मी कधीही बघितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ज्या पत्रकारांची नावं जर गुंतली गेलेली असतील याच्यामध्ये तर त्याबाबत सखोल चौकशी करून ज्यावेळेला चार्जशीट तयार होईल त्याच्यापूर्वी ती नावं त्याची सत्यता पडताळून त्या ठिकाणचे जे व्हिडिओ शूटिंग असतील ते पडताळून जे निर्दोष व्यक्ती असतील आणि त्याच्यावरसुद्धा जर गुन्हे दाखल असतील तर त्याबाबत पोलीस आवश्यक तो निर्णय घेऊ शकतात. ते त्यांना कायद्याने दिलेली ती शक्ती आहे. त्याच्यामुळे FIRमध्ये नावं झाली त्या प्रत्येकावर चार्जशीट होतं असं काय नाही, कारण त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तपासाचा भाग येतो आणि त्या तपासामध्ये निष्पन्न होईल की कोण खरोखर जबाबदार आहे आणि कोण खरोखर जबाबदार नाही आणि तो तपास काटेकोरपणे केला जाईल हे आहे. आणि त्याच्याबरोबर हे करत असताना जे लोक MSEBसाठी काम करतात त्यांनासुद्धा पुरेचं संरक्षण असलं पाहिजे. लाईट लोड शेडिंग वगैरे सगळे तांत्रिक बाबी असतात त्या आणि त्या लोकल अधिकारी असतात त्यांच्या मर्यादेच्या पलीकडच्या ह्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे त्याबाबतसुद्धा मी चौकशी केली आणि महाराष्ट्रामध्ये एक उष्णतेची लाट आल्यामुळे रात्रीच्या वेळेला कन्झम्पशन अचानक वाढलेलं होतं आणि अशा वेळेला जर आपण तो लोड कमी नाही केला तर ते सर्किट पूर्ण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये फॉल्ट निर्माण होण्याची शक्यता असते आणि मग एक एक दिवस संपूर्ण राज्याला त्यामध्ये मग काळोखामध्ये राहायला लागतं. अशा वेळेला काही आदेश हे थेट त्यांचं जे मुख्य डिस्ट्रीब्युशनचं ऑफिस आहे त्यांच्याकडून काही वेळेला मेसेज येतात आणि त्यावेळेला मग हा बॅलन्स करायला लागतो आणि त्याच्यामुळे याबाबतसुद्धा लोकांनी कुठलाही गैरसमज करून घेता कामा नये आणि प्रक्षुब्ध होता कामा नये. मला कल्पना आहे की उन्हाळ्याचा पारा एवढा चढलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा विशेषतः इथे ह्युमिडिटी असल्यामुळे रात्रीच्या वेळेला पंखा नसेल तर लोकांना झोपणंसुद्धा अशक्य असतं. या सगळ्याचा विचार करून आता माझी चर्चा झालेली आहे. हा जो पिरियड आहे हा कमीत कमी कसा कमी करता येईल आणि तो लोकांना त्रास न करता कशा रीतीने करता येईल या संदर्भात चर्चा झाली आहे. त्याच्यामुळे लोकांना रिलीफ मिळेल आणि जिथं पत्रकारांच्या विरुद्ध केवळ बातमी दिली म्हणून जर गुन्हे दाखल झालेले असतील तर त्याचा वेगळा तपास निश्चितपणे केला जाईल. माझी या निमित्ताने संघटनांना सुद्धा विनंती आहे की अशा रीतीचा आग्रह हा पत्रकारांच्या बाबतीत धरू नये, कारण त्यांच्यासुद्धा न्याय्य मागण्यांना वेळोवेळी पत्रकारच वाचा फोडत असतात आणि त्याच्यामुळे हे जे नातं आहे संघटनांचं पत्रकारांचं हे नातं अभेद्य राहिलं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर शासकीय कर्मचारी आणि लोकांचं नातंसुद्धा तेवढंच गोड राहिलं पाहिजे. या दृष्टीने मला असं वाटतं की मी अशा सूचना दिलेल्या आहेत की कोणाचाही जर तुम्हाला फोन आला त्यांना ताबडतोब अटेंड करा की जेणेकरून लोकांचा राग हा टिपेला पोचणार नाही आणि मग त्याच्यामधून काहीतरी अनुचित घडणार नाही. अशा सुद्धा प्रिकॉशन कशा घ्याव्या याच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली. आजच मी सावंतवाडीत आलेलो होतो, त्याच्यामुळे आजच मी त्यांचे जे सर्वोच्च अधिकारी आहेत जिल्ह्यातले त्यांच्याशी चर्चा केली. ते उद्या संघटनांची चर्चा करतील आणि असं म्हटलं जातं की एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल. त्याच्यामुळे ह्याचा शेवट हा कटुतेमध्ये होणार नाही एवढी मी अपेक्षा करतो. एक गोष्ट अशी असते की FIR दाखल झाला म्हणजे तो गुन्हा त्या व्यक्तीवर झाला असं नाही, तर त्याच्यानंतर तपासाचा भाग येतो आणि तपासामध्ये जर ते दोषी आढळले नाहीत तर त्याच्यासाठी वेगळी प्रोसिजर आहे आणि ती प्रोसिजर पोलीस फॉलो करतात. मग न्यायालयाच्या समोर ते तसं निवेदन देतात आणि ती नावं वगळण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी होते. नाही योग्य तो तपास होईल आणि तपास झाल्यानंतर जर चुकीची नावं असतील तर ती वगळण्याची प्रक्रिया ही एक नॅचरल प्रोसेस असते आणि तो तपासाचा भाग असतो. या संपूर्ण प्रकरणामुळे लोड शेडिंगला मुख्यमंत्री ऊर्जा मंत्र्यांचा विरोध असताना त्यांच्यापेक्षा कोण मोठा लागून गेला आदेश देणारा हाच प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. शहरात 2.5 तास झालेलं लोड शेडिंग या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी कोणाच्या आदेशानं केलं याची पूर्वकल्पना लोकांना का दिली नाही, तर मध्यरात्री लाईट काढल्यानंतर नागरिक विचार न करणार याची जाणीव असताना याची कल्पना पोलिसांना का दिली नाही. जबाबदार अधिकारी शेवटपर्यंत दायित्व असलेल्या 20 ग्राहकांना सामोरे का गेले नाहीत. रात्री घरातही नसणारे कर्तव्यदक्ष अधिकारी नेमके होते कुठे यावर अद्याप अधिकारी तोंड उघडत नसून सर्वसामान्यांचे प्रश्न अनुत्तरितच आहे. हेच सवाल आम्ही करतोय, म्हणून आमचा आवाज दडपण्यासाठी प्रतिनिधींवर गुन्हा दाखल केला जातोय. मूळ विषय डायव्हर्ट करत ग्राहकांशी असलेलं दायित्व बाजूला सारून मनमानी कारभार करण्याचा प्रयत्न हे अधिकारी करतायत. त्यात 2 दिवसात भार नियमबाबत ऊर्जा मंत्र्यांनीच पलटी मारली आहे.
वीज थकबाकीसंदर्भात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवण्याशिवाय महावितरणकडे अन्य कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही, असं ऊर्जा मंत्र्यांनी या पत्रात नमूद केलंय. राज्यात विजेचं भारनियमन सुरू झालंय अशी थेट कबुली ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी गुरुवारी दिली आहे. विजेची टंचाई निर्माण झाली असताना महाराष्ट्रामध्ये आपण लोड शेडिंग होऊ देणार नाही असं त्या दिवशी मी म्हणालो होतो, परंतु अचानकपणे अडानी पॉवर्स कंपनीने त्यांचा तिरोडा प्लांटमधला पुरवठा थोडासा बंद केला. 3100 मेगावॅट त्यांच्यासोबत आमचा PPAचा करार आहे, पण त्यांनी सप्लाय आम्हाला 1765 मेगावॅट केला आणि त्याच्यातनं 14,005 मेगावॅटची शॉर्टफॉल त्या ठिकाणी निर्माण झालं. तसेच GSWकडनं आम्हाला 100 मेगावॅट वीज मिळायची, तीसुद्धा त्या ठिकाणी मिळाली नाही कारण त्यांचा प्लांट बंद झाला. आणि CGPL सोबत जो आम्ही करार केलेला आहे आणि त्यांनी जी आम्हाला मागणी आम्ही जी नोंदवली त्यांच्याकडे, ती कराराप्रमाणे 760 मेगावॅट त्यांनी द्यायचा होता. शेतीचा जो बॅकलॉग राहिला, यामुळं जे शॉर्टेज झालं त्या शॉर्टेजच्यामुळं राज्यामध्ये भारनियमन करण्यात आलं यावेळेला. तर वाढत्या वीज प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनीही राज्यातील जनतेचं लक्ष वेधून घेतलं होतं. विजेचे प्रश्न गंभीर बनल्यानं प्रत्येकानं जागृत होण्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. वीज बचतीबाबत राज्यातील ग्रामपंचायतींपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सतर्क राहण्याचेही निर्देश देण्यात आले होते. तसंच सार्वजनिक ठिकाणी विजेचा गैरवापर किंवा अतिवापर होणार नाही यासाठी जागरूकता बाळगण्याचीही गरज उद्धव ठाकरेंनी बोलताना व्यक्त केली होती. विजेची उधळपट्टी कशी टाळता येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. एकंदरीत राज्यात भारनियमन करण्यात आलंय. ते भारनियमन कधीपर्यंत चालेल सांगता येत नाही, कारण खुल्या बाजारात वीज उपलब्ध नाही. अनेक वीज कंपन्या बंद आहेत. अशावेळी हा ताण राहणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना विनंती आहे की विजेच्या वापरात काटकसर करावी. भारनियमनचं शेड्यूल वृत्तपत्रात देऊन व्हॉट्सॲपला पाठवू, तेवढा वेळ तुम्ही थोडंसं सहन करून आम्हाला सहकार्य करावं, असं आवाहन ऊर्जा मंत्र्यांनी केलंय. आता ज्याचं भान ऊर्जा मंत्र्यांनी राखलंय ते त्यांच्या विभागातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना का राहिलं नाही? सर्वसामान्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं सोडून ते का पळ काढताय? हाच प्रश्न सामान्य जनतेला पडलाय.